नमस्कार, मी रुपाली शिंदे आणि आपलं स्वागत आहे मुंबई लाईव्हच्या मिशन महाराष्ट्र 2024 या चर्चेमध्ये. आपण पोस्ट पोल याविषयी चर्चा करणार आहोत आणि आपल्या बरोबर आहेत आसिफ भावलाजी, जे बीजेपीचे स्पोक्सपर्सन आहेत, अनिश गावंडे, जे एनसीपी एसपीचे स्पोक्सपर्सन आहेत, त्यानंतर कांती गाला, जे आहे पॉलिटिकल अॅनालिस्ट, राजू परुळेकर जे आहेत, जे पॉलिटिकल अॅनालिस्ट आहेत, आणि आपल्यावर अजून एक गेस्ट जॉईन होणार आहेत. त्यामुळे आपण सुरू करूया चर्चेला. एक्झिट पोल आलेला आहे आणि आपण पाहतोय की महायुतीला आणि महाविकास आघाडी सुद्धा एक जरा टक्करचा सामना सुरू आहे. काय म्हणाले, आपण बघितलं की एक्झिट पोल जे लोकसभामध्ये पाहिलं, हरियाणाचं पाहिलं, तर ते तसंच नाही आलं, काही त्याच्यामध्ये चेंजेस झाले. तर तुम्हाला या एक्झिट पोल बद्दल काय म्हणायचंय? आपण सुरुवात करूया कांतिकाला यांच्या बरोबर. पण आता खरं म्हणजे एक्झिट पोलची क्रेडिबिलिटी एकदम संपलेली आहे. म्हणजे लोकसभा आणि हरियाणाच्या रिझल्ट नंतर लोकांचा तेवढं त्याच्यावर विश्वास राहिला नाही आहे. म्हणजे पूर्वी जसं एक्झिट पोलमध्ये एक्साइटमेंट होतं ना, ते कमी झालंय. आणि खरं म्हणजे आता काँग्रेसने संध्याकाळी असं डिक्लेअर केलेलं की आमचं कुठलंही स्पोक्स पर्सन एक्झिट पोलच्या डिबेटमध्ये जाणार नाहीये. मग त्यांनाही त्याचं एक्झिट पोलवर तेवढा विश्वास राहिला नाहीये. तरी पण ते एक सायंटिफिक आहे. बरंचसं मूड ऑफ द नेशन किंवा मूड ऑफ द स्टेट काय आहे ते त्याच्यावर आपला एक अंदाज येऊ शकतो. म्हणजे पर्सेंटेज वाईज कोणाकडे एज आहे ते. आणि महाराष्ट्राचे सध्याचं राजकारण इतकं क्लोज आहे आणि इट्स सो अनप्रिडिक्टेबल की कुठलंही एक्झिट पोल खरं पण आजच्या दिवशी तर मला ते शक्य वाटत नाहीये. हे आसिफ क्लोज सर, फाईट्स आहे. आणि मुख्य म्हणजे हे जे पण एक्झिट पोलची फिगर्स आली आहे ती 6 वाजेपर्यंत, म्हणजे ते लोकांनी विचारलं असेल 4 वाजता, 5 वाजता, 5:30 वाजता, 6 वाजेपर्यंत वोटिंग चालू होतं. त्यानंतर गर्दी अजून काही काही ठिकाणी लाईट होती. त्यामुळे एक्झॅक्ट वोट पर्सेंटेज किती झाले त्याच्या आधी जर ते एक्झिट पोल आले तर त्याच्यावर किती विश्वास करावा. की वोटिंग पर्सेंटेज एक खूप महत्वाचं एक मुद्दा आहे, म्हणजे एक फॅक्टर आहे जे डिसाईड करणार की महायुती जिंकते का महाविकास आघाडी जिंकते. पाचच्या दिवस आपण असं धरायला हरकत नाही आहे की काटेकी टक्कर आहे. आसिफ सर, तुम्हाला काय म्हणायचं ह्याच्या एक्झिट पोलवर? आसिफ सर, तुम्ही अनम्यूट व्हाल का प्लीज? म्यूट वर आहे व्हिडिओ. सॉरी. एक्झिट पोल्स जसं म्हणतात ना, एक्झिट पोल्स आर नॉट एक्झॅक्ट पोल्स. आणि मागचे दोन चुनावांनी आम्हाला हे दाखवून दिले. ते तुम्ही लोकसभा चुनावमध्ये चे परिणाम बघितलं, किमान हरियाणाचे परिणाम नंतर बरेच काही लोकांचं ते एक कॉन्फिडन्स सांगा किंवा क्रेडिबिलिटी तर मी नाही सांगू शकतो, थोडंसं कमी, थोडंफार कमी आणि पुढे पाठी गेलंय. कारण पण आम्ही तर त्यामध्ये एवढा विश्वास आधी नाही ठेवतात, कारण भारतीय जनता पार्टी शेवटी काम एक कॅडर बेस्ड पक्ष आहे. आणि कार्यकर्ता किमान त्याची जे शेवटचे माणसापर्यंत पोहोचण्याची जे क्षमता आहे त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. आणि तेच कारण आहे की एक मागचे तुम्ही जर बघितलं तर एवढं किती राज्यामध्ये जे चुनाव झाला 2011 पासून काँग्रेसने कुठल्याही राज्यामध्ये रिपीट केलं नाही. याची कल्पना तर आपल्याकडनं असेलच. पण देर इज ऑलवेज बिन प्रो इन्कम्बन्सी टुवर्ड्स दी भारतीय जनता पार्टी. आणि एक राज्य नाही, गुजरात तर चला आमचा होम ग्राउंड आहे, अन्य राज्यामध्येही ते आता लेटेस्ट एक्झाम्पल त्यांच्या हरियाणाचं आहे. तर आमची प्रो इन्कम्बन्सी ची जी भूमिका आहे ते फक्त आणि फक्त कारण ह्याच आम्ही आम्ही ह्या विषयावर विश्वास ठेवतो की केवळ चुनावच्या वेळी आम्हाला काम नको करायचे, आम्हाला काम करायचे 365 दिवसात लोकांचं काम करायचं, लोकांपर्यंत पोहोचायचे आहेत, लोकांचे विषय मांडायचे आहेत. तर त्याकरता आम्ही वी आर ऑलवेज ऑन एन इलेक्टोरल मोड. आणि आमची एक वेल ऑइल्ड ऍडमिनिस्ट्रेशन आहे. हे तर काँग्रेस किंवा अन्य पक्षाचेही लोक हे मान्य करतात की भाई भारतीय जनता पार्टीकडून जेवढी यंत्रणा आहे त्याच्या ते यंत्रणा आम्ही, तुम्ही डिजिटली सांगा, जमिनीवर टुडे भारतीय जनता पार्टी बघायला गेलं तर विश्वमध्ये एक सर्वात मोठी पार्टी का झाली आणि एवढे कार्यकर्त्याचं आकर्षण का आहे या पक्षामध्ये जर बघितलं गेलं तरी. आम्हाला लोकसभा चुनावामध्ये थोडस परिणाम आम्हाला वाटलं की आमचे पक्षाचे विपरीत होतं.
पण मागच्या 6 महिन्यामध्ये आम्ही एवढं काम केलं, एवढं प्रकल्प जे जे राहिलेले होते ते पूर्ण केलं. कारण एक फॉल्स नॅरेटिव्ह क्रिएट केलं होतं. एक फॉल्स नॅरेटिव्ह म्हणजे असं नॅरेटिव्ह की अरे संविधान बदलणार, हे सरकार आली तरी असं करणार तसं करणार, म्हणजे काहीच विषय सोडलं नाही त्या लोकांनी. आम्हाला तुम्हाला ती खात्री आम्हाला वाटते? लोकांसमोर आमची प्रतिमा मलिन करण्यासाठी. आणि शेवटी चुनावानंतर तर सर्व बघितलं तर यावेळी लोकांनी समजलंय की बाबा आम्हाला एक 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 मेजॉरिटी ड्रिव्हन पक्ष द्यायला. आणि मला वाटतो आम्ही 100च्या वर गेलं तर भारतीय जनता पार्टी विल सर्टनली बी ऑन अ ड्रायव्हिंग सीट, अशी माझी संकल्पना आहे. अनिलजी, तुमच्यासाठी प्रश्न आहे. तुम्हाला वाटतं का की एक्झिट पोल ऑथेंटिक असतात का? नाही, एक्झिट पोलची परिस्थिती अशी आहे की आता एक्झिट पोल्स पण व्हेंटिलेटरवरती आहेत. कारण काय लोकसभेनंतर आणि मग त्याच्यानंतर हरियाणानंतर एक्झिट पोल्स वरती लोकांचा विश्वास आता पूर्णपैकी निघालेला आहे. आता आपण या एका एकदम महत्वाच्या मुद्द्यावरती, आज जर तुम्ही टर्नआउट बघितला असेल तर तो टर्नआउट आज या निवडणुकीत लोकसभेपेक्षा कमी होता आणि गेल्या निवडणुकीपेक्षा फार काही जास्ती नव्हता. आता त्याच्याने आपल्याला काय कळू येतं की एक, जे या सगळ्या स्कीम्स महिन्यात लॉन्च झालेल्या, लाडकी बहीण असो कुठल्याही अजून स्कीम असो, त्यांचा परिणाम एवढा झाला नाहीये की हजारो आणि लाखो जास्त मतदार केंद्रापर्यंत पोहोचलेले आहेत. दुसरा त्याचा एक इम्पॅक्ट आहे की जे पक्ष लोकसभा निवडणूक लढत नव्हते आणि जे आता विधानसभा निवडणूक लढत आहेत त्यांनी जास्ती मतदारांना मतदार केंद्रापर्यंत आणण्यात यश प्राप्त केलं नाही. आज ते मनसे असो किंवा कुठलेही दुसरे पक्ष असो, त्यांच्यामुळे या निवडणुकीत मतदारांची संख्या वाढली नाहीये, वोटिंग पर्सेंटेज वाढला नाही. आता आसिफजींचा एक पॉइंट आहे ज्याच्याबरोबर मी एकदम कन्करन्स मध्ये, मी त्यांच्याबरोबर अग्री करतो की ह्या सगळ्यामुळे या निवडणुकीत एकच गोष्ट महत्वाची ठरणार आहे आणि ती आहे वोटर कन्व्हर्जन. जो पक्ष आपल्या मतदारांना वोटिंग बूथ पर्यंत आणू शकतो, इलेक्शन बूथ पर्यंत आणू शकतो, तो पक्ष ही निवडणूक जिंकणार आहे. आता माझ्या पक्षाचं मी सांगतो, लोकसभा निवडणूक झाल्या झाल्या निकालाच्या 2 दिवसानंतर पवार साहेब पूर्ण महाराष्ट्र फिरत होते. सुरुवात झालेली त्यांच्या फेऱ्यांना, सभेंना. गेल्या 20 दिवसात मला वाटतं कोणतरी एक ग्राफिक आमच्याच ग्रुपमध्ये शेअर केलेलं की 100 किंवा 200 नाही, 100 नाही 200 सभा झालेल्या त्यांच्या 20 दिवसांमध्ये. छोट्या सभा, मोठ्या सभा, पत्रकार परिषदे सगळं एकत्र घेऊन. आता त्या सभांचा परिणाम तुम्हाला दिसणार आहे या निवडणुकीमध्ये. आता फायनल गोष्ट आली एक्झिट पोल्सच्या अॅक्युरसीवरती. लोकसभेच्या निवडणुकीत आपण बघितलं की लोक घाबरलेली सांगायला की त्यांनी कोणासाठी मतदान दिलेलं आहे. आणि या निवडणुकीतही मला वाटतं की जो सायलेंट वोटर आहे, जो सांगणार नाही त्याने कोणासाठी मतदान केलंय, जो सांगणार नाही की त्याचा वोट कुठे पडलाय, तो निर्णायक ठरणार आहे. आणि त्यामुळे आय थिंक 11 महिन्याची इलेक्शन कॅम्पेन आपण लढत आलोय. जानेवारी पासून जे इलेक्शन सुरू झालंय महाराष्ट्रात, ते आता नोव्हेंबरमध्ये कसं बसं संपतंय. आता आपण सगळे थकलेलो आहोत आणि ही निवडणुकीकडे थांबावी, निर्णयाच्या नंतरच आपण ह्याचं अनालिसिस करावं असं तरी मला वाटतंय. हा गांधीजी. हा गांधी सर बोला. सॉरी, यू आर आस्किंग मी टू से. गांधी सरांना काहीतरी पॉइंट ऍड करायचं नाही, होतं. पॉइंट म्हणजे असं आहे, मी यांचा एक पॉइंटची सहमत होतोय की जी पार्टी वोटर्सला बूथपर्यंत आणू शकेल ते सर्वात महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे. की वोटिंग पर्सेंटेज जसं एक्सपेक्टेड होतं तसं वाढलेलं नाही आहे. खरं म्हणजे एक खरे दुर्दैवाची गोष्ट आहे की मिड वीक आहे, मग तेही एक्सक्यूज नाही आहे की लॉंग विकेंडसाठी लोक बाहेर गेलेली आहे. मे महिन्याची गरमी पण नाही आहे. म्हणजे आपण असं त्यावेळेस वाटत होतं रे, मे मध्ये इलेक्शन ठेवली आहे, एवढ्या गरमीमध्ये लोक कसं बाहेर पडणार. वेदर बऱ्यापैकी चांगलं आहे. मिड वीकच्या इलेक्शन होती, म्हणजे लॉंग विकेंड आला नाही. त्याशिवायचे असे अग्रेसिव्ह हिंदुत्वाचा एक मुद्दा होता जे अर्बन महाराष्ट्रामध्ये खूप चालेल असं मलाही पर्सनली वाटत होतं. तेही तेवढं वोटिंग पर्सेंटेजवर कन्वर्ट झालेलं दिसत नाहीये. आणि लाडकी बहिणा जे आपली होती योजना, ती रुरल महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं
वोटिंग पर्सेंटेज वाढवेल. किंचित वाढलेले असं मला वाटतंय. ऍक्च्युली आत्ताही एक्झॅक्ट फिगर आलेली नाही आहे, ते आपल्याला थोडं उशिरा कळेल. आणि बरेचदा आपण असं बघितलंय गेल्या 2 निवडणुकीत दुसऱ्याची सकाळी ऍक्च्युली एक्झॅक्ट फिगर हे लोक देतात, कधी कधी 24 तास पण जातात. म्हणजे जोपर्यंत एक्झॅक्ट पर्सेंटेज आपल्याला कळत नाही तोपर्यंत एक्झॅक्टली आपण काय आहे ते सांगू शकत नाहीये. परंतु हे दुर्दैवाची गोष्ट आहे की वोट पर्सेंटेज जसं पाहिजे तसं वाढलं नाहीये. अग्रेसिव्ह हिंदुत्वाची भूमिका घेतलेली, बटेंगे तो कटेंगे, एक आहे तो सेफ आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर खूप प्रचार होत होतं गेली काय दिवस. सोशल मीडियावर म्हणजे दोन्ही साईडनी ते भरून गेलेलं होतं. ते मलाही असं वाटलेलं की 2 का 3% का 5% ते कदाचित वाढेल. जे लोकसभेला 61 होतं, तर शहरी भागात निदान मुंबईमध्ये ते 65 जायला हरकत नव्हती असं मला वाटत होतं. त्याचं 2 मुख्य हेच कारण होती. एक तो मिडवीकच्या इलेक्शन्स होत्या, बुधवार होतं, म्हणजे जोडून सुट्ट्या आल्या नव्हत्या. आणि दुसरं, वेदर चांगलं होतं. बरेचसे सोसायटीने ते ग्रुप ठेवलेलं, गेले 4 दिवस ते सतत सांगत होते वोटिंग करा, वोटिंग करा, वोटिंग करा. तर खरोखर जर वोटिंग पर्सेंटेज वाढलं नसेल हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि जी पार्टी मायक्रो आपण ते मॅनेजमेंट करेल, विधान मायक्रो मॅनेजमेंट करून आपल्या वोटर्सला बूथपर्यंत करेल. आणेल, ती पार्टी जिंकेल. बरोबर, आपण त्या विधानावर पण चर्चा करूया. आसिफजी, तुम्हाला जसं अनिश म्हणालाय की ही जी योजना आहे ती कुठेतरी हेल्प करतेय का वोटर्सना? म्हणजे आज आपलं वोटर टर्नआउट खरंच कमी आलाय, तर ती कुठेतरी कमी पडलीये का, किंवा त्याच्यामुळे महायुतीला फायदा होणार आहे का? सर्वात पहिल्यांदा तर मी इलेक्शन कमिशनचं अभिनंदन करणार, कारण खूप अतिशय चांगला आणि अप्रतिम अरेंजमेंट्स त्यांनी केले, ज्याच्याकरता आपले वोटर्स, ते सिनियर सिटीजन असो, किमान सामान्य लोक असो, बूथ पर्यंत थोडस मागच्या वेळी ऊनमुळं थोडस विषय आणि तक्रारी होती, पण या वर्षी मला वाटतं एक अतिशय चांगलं हे केलं. पण दुर्दैव असं आहे ना बघा, मी आता हे पक्षाचे विकलित आणि सर्व पक्षासाठी अवलंबून आहे की बाबा आज आमचे बॉर्डरमध्ये उभा आहे स्वतंत्र सेनानी, इज होल्डिंग a gun and a finger on the trigger to protect us from our enemies. पण आपण ते तर नाही करू शकतो, पण तेही उंगली आपण यूज करू शकतो टू प्रेस दी एटीएम बटन टू गेट ए गव्हर्नमेंट, जे आम्ही करत नाही आमचे लोक. त्याकरता टक्केवारी कमी होती आहे. So tomorrow that same finger we cannot point out to the people who are elected, because we are not responsible for getting or we have not played any role via our own finger in pressing the ATM button, in pressing the election button. तो मला मुंबईकरवर म्हणजे आम्ही खूप एवढे कॅम्पेन्स बघितलं, पण दुर्दैव आहे की लोक यांना सिरियस घेत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतो कुठेतरी एक 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 नियंत्रण राहावं लागेल. देर पीपल शुड बी कंपल्सरी. आय सॉ मेनी, मी बघितलं खूप फार सिनियर सिटीजन्स पण तिथे आहेत. तरुण लोकांना म्हणजे तरुण लोकांची मला उलट थोडस कमी वाटी. आणि कमिंग बॅक टू द इलेक्शन, तर माझं म्हणणं आता हे काय की आम्ही पक्षाचे, कमिंग बॅक टू द इलेक्शन म्हणजे पक्षातर्फे जेव्हा आम्ही बोलतो, तर येणारा 5 वर्ष महाराष्ट्रासाठी अतिशय चॅलेंजिंग आहे. कारण खूप प्रकल्प, खूप योजना जे आम्ही ज्याचे इनिशिएटिव्ह घेतले मागचे 2.5 वर्ष, आम्हाला थोडस MBA ची सरकार आल्यामुळे ते आम्हाला एक्झिक्युशन करण्यामध्ये खूप प्रॉब्लेम झाला. तुम्ही बघितलं होतं की मेट्रोचा, किमान जे नवीन जे सीलिंगचा होतं, अटल सेतू होतं, हे सर्व जे आमची योजना होती त्यांना गती आमचे 2.5 वर्ष नंतर भेटले. मागच्या लोकसभा चुनावामध्ये आम्हाला नुकसान फार पडलं, कारण एक फॉल्स नॅरेटिव्ह उभा केलं होतं, आम्ही संविधान बदली करणार. तर तुम्ही हे मेट्रोचा विषय काढला, मला याबद्दल एक विचारायचं आहे की मेट्रो 3 चे जे लोकार्पण झालं किंवा ते सुरू करण्यात आलं पब्लिकसाठी, ते घाईघाईत करण्यात आलं का मतदारांना खुश करण्यासाठी? कारण आपण तिथे खूप प्रॉब्लेम्स बघतोय. तिथे पावसाळ्यामध्ये लिकेजेस झाले, थोडीशी तिथे आग सुद्धा लागली, बरेच चॅलेंजेस येतात तिथे. तर हे अजून लाडकी जी योजना होती ती सगळी मतदारांना खुश करण्यासाठी होती का? याची तयारी होती का? प्रत्येक पक्ष चुनाव चे एंड वेळपर्यंत प्रयत्न करतात की भाई ते जर सत्तेत आहे तर त्याच्यात जास्तीत जास्त फायदा मतदाराला व्हायला पाहिजे.
आणि त्यामध्ये काही चुकी नाही. तुम्ही दिल्लीला बघतात तर आम आदमी पण करतात, इतर ते लोक कर्नाटकामध्ये पण केलंय, आणि परिस्थिती कर्नाटकामध्ये अशी झाली की ते लोकांनी ते एवढी योजना दिलेली आहे आणि अनाऊन्स केली आहे की त्यांना ते केवळ अनाऊन्समेंट पर्यंतच मर्यादित राहिले, लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्याकरता त्यांची स्वतःचे राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे खरगे साहेबांनी सांगितलं आणि त्यांनीच त्यांची क्लास घेतली की बाबा तुम्ही लोक असे असे योजना अनाऊन्स करत काय आहे जेव्हा तुम्ही त्यांना फुलफिल नाही करू शकता. पण शेवटी महायुतीमध्ये असं काही घडलं नाही. त्यांनी असं काही कमिटमेंट केलं नव्हता लाडकी बहीण योजनाचा. पण जर त्यांना वाटलं की बाबा आमची महिलांना आम्ही सहयोग देऊ शकतो आणि एक हे योजना ज्याच्याकरता आमचे महिलांना मागचे 3 महिन्याचे 7,500 रुपये प्रत्येक खात्यामध्ये जमा करू शकलो, त्यांनी केलंय प्रयास आणि चांगलं आहे. आता जेव्हा आम्ही केलं तर ते चुकीचं होतं आणि त्याच्या विरोधात महाविकास आघाडी कोर्टात गेले आणि आता त्यांनीच ते अनाऊन्स केलं. दुप्पट त्यांची अनाऊन्समेंट झाली की बाबा आम्ही 1.5 आम्ही 3,000 देणार. तर आम्ही जर देतो तर तुम्ही सांगता की रेवड़ियां बांट रहे हैं, और जब आपने ये घोषित किया तो आपको लग रहा है कि भाई ये ठीक आहे. तर हे जे डबल स्टँडर्ड आहे ना कुठे ना कुठे लोकांना कळलंय आणि ह्याच्यामुळे ह्या चुनावमध्ये बळी नाही पडणार आमचे जे मतदार आहे ते त्यांना माहिती आहे की एक मला सांगा ना, मुंबई शहरचा जर तुम्ही विकास बघितला, व्हॉट इज द रोड मॅप. महानगरपालिकेमध्ये 30 वर्षापासून सेना सरकारमध्ये होते ना, एक विजन कुठे होता. आज विजन भारतीय जनता पार्टीने दाखवलं. आज तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर सांगा, आज वेगवेगळ्या प्रकल्पाला गती दिल्या. दिल्लीवरनं क्लिअरन्ससाठी एका काळामध्ये वर्षानुवर्ष लागत होतं. देवेंद्र फडणवीसची ते वॉर फुटिंगवर बसून तिकडे दिल्लीमध्ये कायद्याच्या चौकटीत बसून त्या सर्व जे कॅम्पेन्स आहे, जे प्रकल्प आहे, त्यांनी गती देऊन एक्झिक्युशन पण केली. दॅट्स वाय देवेंद्र फडणवीस जी इज अ लीडर हू डिलिव्हर्स. बरोबर. आपण अनिशला विचारूया की ह्या ज्या योजना आहेत ज्या आधी महायुतीने सुरू केलेल्याच होत्या, नंतर MVA ने ते अनाऊन्स केल्या, याबद्दल काय सांगाल? नाही बघा, योजनांना आम्ही नेहमीच वेलकम केलाय आणि त्या योजनांना आम्ही पुढे पण नेऊ हे आम्ही कोर्टात जाऊन वेलकम पण केले तुम्ही. नाही आसिफजी, आम्ही कोर्टात कुठे गेलो. आता आम्ही आमची महालक्ष्मी योजना प्रॉमिस केली. पण असो, नाही नाही, ते आता BMC बद्दल तुम्ही म्हणता, पण BMC मध्ये 25 वर्ष तुम्ही नव्हता का सहभागी? भारतीय जनता पार्टी नव्हती का सहभागी त्या BMC मध्ये? सहभागी होती, पण ड्रायव्हिंग सीट बघा, जे व्यक्ती ड्रायव्हिंग सीटवर असतो त्याची एक क्रेडिबिलिटी वेगळी असते. आता आज सध्या आम्ही मानतोय ना की बाबा एकनाथ शिंदेजी ड्रायव्हिंग सीटवर आहे आणि ते चांगलं काम करतात. तेच म्हणणार होतो, कारण की आता ड्रायव्हिंग सीट मध्ये कोण आहे ते अजून कोणाला माहित नाहीये. कारण की आधी आपल्या सगळ्यांना मागच्या देवेंद्रजी इन्स्ट्रक्शन देत होते पण एकनाथजी एक्झिक्यूट करत होते. आता एकनाथजी एक्झिक्युटर झाले आहेत आणि ते इन्स्ट्रक्शन बनवतात पण एक्झिक्यूट पण करतात. पण मी एक गोष्ट म्हणेन ना की आज तुम्ही मुंबईत बघा किंवा कुठल्याही शहरांमध्ये बघा महाराष्ट्राच्या, लोकांनी वोटर टर्नआउट का कमी ठेवलाय किंवा लोक मतदारसंघात का वोट देत नाही? कारण काय आज 3 वर्ष झाली आहेत अर्बन लोकल बॉडीजचे इलेक्शन नाही झाले. आज लोकांना स्वतःच्या शहराचे, स्वतःच्या प्रभागाचे, स्वतःच्या रस्त्याचे मुद्दे सॉल्व्ह करण्यासाठी एक उपाय राहिलाच नाहीये आणि त्याच्यासाठी काही पर्यायी राहिला नाहीये. आज या गोष्टीला नाही एक मिनिट, आता राज्य सरकारने ती निवडणुका धरायला पाहिजे होत्या पण त्या नाही झाल्या. म्हणून आज लोक त्रस्त आहेत की एक माणूस निर्णय घेतो की तिकडे ब्रिज बनावा की हॉस्पिटल बनावं. एक माणूस निर्णय घेतो की मेट्रो बनावी की तिथे बस लेन बनावी. आणि दोघांमध्ये काही चूक नाहीये, पण लोकांना विश्वासात घेऊन तो निर्णय घेणं अतिशय गरजेचं आहे आणि ते होत नाही. आणि ते आता व्हायला लागलं तर ते वोटर टर्नआउट वाढतील का? मला खरंच वाटतं वाढतील. आणि महाविकास आघाडीने तर सांगितलं आहे की आम्ही निवडून आल्या आल्या आम्ही इमिडिएटली लोकल बॉडी इलेक्शन्सला एक नोटिफिकेशन देऊन त्यांना होल्ड करू. तर आय थिंक या सगळ्या मुद्द्यांमध्ये
लोकल मुद्दे जे विसरले गेलेले आहेत या स्कीम्स मध्ये, या स्टेट वाईड स्कीम मध्ये, त्यामुळे तुम्हाला वोटर टर्नआउट कमी दिसतो आणि त्यामुळे लोकल कॅन्डिडेट कोण आहे आणि तो तुमच्यासाठी काय करू शकेल हे महत्वाचं ठरलेलं आहे. माझा हाच प्रश्न आहे कांती सर तुम्हाला की हे जे स्कीम्स आले आणि मग एकमेकांवर चिखलफेक, लॉयल्टीवर, ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे विकासाचा, लोकांसाठीचा मुद्दा हा कुठेतरी मागे पडला का या इलेक्शन मध्ये? आणि कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है, हे थोडंसं पोलरायझेशनचे जे स्टेटमेंट आहेत त्याच्यामुळे कुठे वोटर टर्नआउट कमी झालंय का असं वाटतं का तुम्हाला? नाही नाही, ह्या घोषणामुळे म्हणजे एक्सपेक्टेड होतं तसं वोटिंग वाढलेलं नाहीये. पण गेल्या म्हणजे 2019च्या निवडणूकपेक्षा काय जास्त वोट कमी नाही झालं. म्हणजे हम्म. पर्सेंटेज आता एक्झॅक्ट आल्यावर येईल. पण मुंबई आणि अर्बन महाराष्ट्रामध्ये जे वाढायला पाहिजे होतं तेवढं वाढलेलं नाहीये. पण त्याचं एक मुख्य कारण गेले 2019 पासून तुम्ही बघा किंवा गेले 30 महिन्याची मग एकनाथ शिंदेजींची गव्हर्नमेंट आल्यानंतर वोटर्स मध्ये एक फॅटिक आलेलं आहे ते दिसतंय. म्हणजे इतकं असून एवढा अग्रेसिव्ह प्रचार असून सुद्धा वोटर्स बाहेर आले नाहीये जसं पाहिजे तसं. आणि अनिसजींनी सांगितलं की लोकल बॉडी नाही झाली तर तर लोकल बॉडी जर झाली नसेल तर रागाने लोकांनी जास्त वोटिंगला बाहेर यायला पाहिजे ना. यू यू शुड पनिश समवन इफ इज नॉट होल्डिंग द लोकल इलेक्शन्स. पण तेही कारण नाहीये. फक्त आता आज आपण पोस्टपोल बद्दल बोलतोय तर सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे की पहिलं वोटिंग पर्सेंटेज किती झालं ते एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि सर्वात सेकंड महत्वाचा मुद्दा गेल्या वेळीचं वोटर्स मध्ये स्विंग कोणाचं झालंय. फक्त वोटिंग पर्सेंटेज वाढून कुठल्या पक्षाला फायदा होत नाहीये. त्या वोटिंग पर्सेंटेज मधनं तुम्ही तुमच्या वोटर्सला किती काढू शकले बाहेर किंवा तुम्ही किती बूथपर्यंत आणू शकले ते आता ह्या निवडणुकीमध्ये ठरवणार आहे. आणि परत मुख्य म्हणजे मुंबई ते कोकण पर्यंत जो मेन शिवसेनाचा जो पट्टा होता म्हणजे बाळासाहेब ठाकरेच्या वेळीचं हा पट्ट्यामध्ये जे 75 सीट्स आहे ना ते डिसाईड करणार की महायुतीचं किंवा एमबीएचं गव्हर्नमेंट ठरणार. की 75 सीट्स मध्ये असं आहे 49 सीट्स एकनाथजी शिंदेजी शिवसेना आणि उभाठा म्हणजे उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना आहे. त्याच्यामध्ये लोकसभापेक्षा आता यावेळी ट्रायंग्युलर झाली आहे. बरेचशा या सीट्समध्ये राजसाहेबांची मनसे पण एक खूप मोठं फॅक्टर आहे. तर तिन्ही जे कोर वोटर्स ओरिजिनल शिवसेना जे वोटर्स होते त्याच वोटर्स ह्या 3 पक्षामध्ये वाटले गेलेले आहेत. तर त्या त्याची एक कदाचित फॅटिकची भावना असेल की कदाचित मराठी वोटर्स त्यामुळे थोडं दुखावलं असेल की जेवढं प्रमाणात बाहेर यायला पाहिजे तेवढं ते बाहेर नाही आलं. आणि ह्या 49 सीट्स जे आहेत एकमेकांसमोर लढताय त्याच्यामध्ये जो 30 सीट जिंकेल ती गव्हर्नमेंट फॉर्मेशन मध्ये सर्वात वाईटल ठरेल असं माझं पर्सनल मत आहे. हे शिवसेनेच्या फुटीनंतरची पहिली विधानसभा निवडणूक आहे. तर ह्याचा कितपत परिणाम झाला असेल असं वाटतं तुम्हाला या इलेक्शन मध्ये तुम्ही मला वोटर्सच्या दृष्टीने? हो हो, तुम्हाला सांगते सर. मी तेच म्हणतोय ना की आता बेसिकली गेली 4 इलेक्शन आपण बघूया. 2014च्या लोकसभा नंतर विधानसभा, 2019च्या लोकसभा नंतर विधानसभा, ह्याच्यामध्ये म्हणजे मुख्य म्हणजे आता मी मुंबईकर आहे म्हणजे मुंबईचं मी सांगू शकतो. मुंबईमध्ये युतीने क्लीन स्वीप केलं होतं म्हणजे 30-31 14 मध्ये ते वेगळे लढलेले तरी 16 आणि 15 असं 31 सीट्स युती जिंकलेल्या म्हणजे बीजेपी 16 जिंकलेली, बाळासाहेब म्हणजे शिवसेना 15 जिंकलेली. 19 मध्ये दोन्ही एकत्र लढून पण बहुतेक 6 सीट्स आताची जे आपण म्हणूया काँग्रेस जिंकलेली. पण उरलेल्या 30 सीटचं जे वोटिंग तुम्ही बघितलं का मानस बघितलं तर जास्त करून मिडल क्लास महाराष्ट्रीयन प्रो डॉमिनंट हिंदू वोटर्स मधला ज्या सीट्स आहे ना त्या युतीने टिकवलेल्या. आणि मुंबईमधला आपण असं धरूया का अस्लम शेख जिंकलेले किंवा जिसान सिद्दीकी जिंकलेले, अमीन पटेल जिंकलेले, अबू आझमी जिंकलेले, नवाब मलिक जिंकलेले, हे डॉमिनंट मुस्लिम वोटर्सचा जो एरिया होता त्याच्यामधनं ते जिंकले होते. पण जिथे मराठी मिडल क्लास गुजराती मराठी इन्कम टॅक्स पेअर असतो जो रेल्वेमधनं प्रवास करतो सरकारी याच्यामध्ये नोकऱ्या करतो तो जो वोटर्सचं जो बेस होतं हे बाळासाहेबांचं किंवा त्यावेळीची आपण असं गृहीत धरूया की बाळासाहेबची शिवसेना त्यावेळी प्रमोद महाजनांनी नी शेवटी घेतलेली 89-90 पासून ती युती मग स्ट्रॉंग होत गेली. ते वोट बँक जी स्ट्रॉंग होती ना त्या वोट बँकमध्ये आता 3 डिव्हिजन झालेले आहेत. तर आता जो वोट स्प्लिट कसं होतंय बरोबर. त्याच्यावर ना मुंबईचा रिझल्ट कळेल
आणि मुंबई ते कोकणचा जो पट्टा आहे त्याच्या 75 सीट्स मधनं जो मॅक्झिमम जिंकेल त्याला गव्हर्नमेंट फॉर्मेशन मध्ये इझी होईल असं मला वाटतं. बरोबर. आसिफ सर, तुम्हाला प्रश्न आहे. विनोद तावडेंचे जे पैसे वाटप प्रकरण होतं, तर असं म्हणण्यात येते की ते जे प्रकरण पुढे आलं ते दाबण्यासाठी कुठेतरी सुप्रिया सुळे आणि नाना पाटोळेंचं प्रकरण म्हणजे बिटकॉईनचं प्रकरण पुढे करण्यात आलं. ह्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? पण शेवटी हे सर्व प्रकरणचा काही परिणाम होत नाही. चुनावचा निर्णय आचारसंहिता डिक्लेअर झाली याच्या आधी जनता करून बसली असतो. हे सर्व जे गिमिक्स असतात त्या लोकांची एक सोशल इंजिनिअरिंग टीम आहे, ते व्यवस्थित करतात. MBA ची जे त्यांनी केली आहे त्यामध्ये त्यांनी देशमुख जींचा प्रकल्प असो काही असो, पण हे काय असतो, हे सर्व त्या लोकांना लागतो आहे. कारण त्यांना कुठेतरी कॉन्फिडन्स नाही की बाबा आम्ही जिंकणार. आमच्या तर्फे असं काय प्रकल्पच नाही ना, आम्हाला काही गरजच नाही. शेवटी आम्हाला आमच्या मतदारांवर भरोसा आहे, आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे. कारण केवळ आम्ही राजनीतीपर्यंतच प्रेरित नाही, आम्ही राष्ट्रनीतीचा एक धोरण घेऊन पुढे चाललेलो. तर आम्हाला हे सर्व जे बारीक बारीक बाबी असतात, आणि काय काय तुम्ही 5 कोटी बनताय, 50 कोटी बनतात, आणि बघितलं गेलं तरी 5 लाख आहे, तर बघितलं गेलं तर काहीतरी उरलेले नोट्स दाखवतात. अरे विनोद तावडे जी एवढं मोठा एक नॅशनल लीडर आहे, त्याची एक लेवल बघून तरी तुम्ही काहीतरी सोशल इंजिनिअरिंग टीमला काहीतरी फ्रेम करायला पाहिजे की लोकांना तरी विश्वास बसायला पाहिजे. हे तर लोकच हसतात की हे म्हणतात काय. तर दिस इज ह्याच्याशी काय परिणाम होत नाही. दॅट इज अ हेडलाईन न्यूज फॉर सम आवर्स. मग दुसरी हेडलाईन न्यूज येते आज कुठे आहे ते विषय. चला आज बरं झालं तुम्ही उघडलं हे विषय, पण जनताला तर कालच समजलं की बाबा हे विषय असं काय, यामध्ये काय तत्वच नाही. आता ते ज्यांनी विरोधाभास केलं, ज्यांनी ठाकूर फॅमिली, मी स्वतः काल हितेंद्र ठाकूर साहेबांबरोबर होतो काल डिबेटवर. त्यांनी काय म्हणलं, अरे यार विनोद तावडेजी तर असं करूच नाही शकतो, ते इज अ व्हेरी रिस्पेक्टेबल मॅन, त्यांच्या खूप मोठा एक स्तर आहे, एवढं मोठा मंत्री राहिलेला आहे आणि देशाचे एक मोठा. तर दीज आर थिंग्स ज्याला महत्व नाही देतात. आम्हाला फक्त म्हणणंच असं आहे की आम्ही आमच्या कामावर, आता तुम्ही युवाला सांगा, लहान मुलांसाठी एक संकल्प आहे, नारी शक्तीचं जे संकल्प आहे, हे सर्व जे आम्ही राबवलं. एवढे ॲलिगेशन आमच्या विरोधात, आमचे नेत्यांविरोधात तुम्ही काय काय नाही बोलता. चुनावचे एंड वेळमध्ये तुम्ही पटोले साहेब सांगा, किमान काय काय इतर नेते. आम्ही आमच्या फोकस भारतीय जनता पार्टीचं आम्ही स्टेबल ठेवलं. आमच्या कामाच्या आधारावर जेवढं मेडिकल कॉलेजेस आम्ही राज्यभर निर्मित केले आहेत, आयुष्यमान भारतची आमची जी योजना होती, जे जन औषध केंद्राची जे आमची जे स्कीम्स आहे, जे आम्ही औषध 80% डिस्काउंट मध्ये जे काही लाभार्थींना दिलेले, 70 वर्ष पुढे जे लोक त्यांना फ्री मेडिकेशनची जी सर्व्हिसेस आहे, आम्ही कुठला वर्ग असं नाही आहे जे हे 2.5 वर्षांच्या काळामध्ये आम्ही मागे सोडलंय. आणि तेही कारण असणार आम्हाला ड्रायव्हिंग सीटवर बसवणारा. तर आणि याच्या विपरीत तुम्ही कितीही सोशल इंजिनिअरिंग करा, किती काय करायचं ते त्याला करू द्या, आम्हाला काय फरक पडत नाही. शेवटी 2 दिवस आहे, घोडा मैदान इथेच आहे. आम्ही परत भेटू आणि आम्ही परत बोलू जेव्हा आमची सरकार महायुतीची पूर्ण बहुमताने येणार, अँड भारतीय जनता पार्टी विल बी ऑन अ ड्रायव्हिंग सीट, 100च्या वर सीट घेऊन. हे आमचे अनालिसिस आहे. आम्ही चुकणार नाही. चॅनल चुकणार पण आम्ही चुकणार नाही. आणि तुम्हाला यावर काय म्हणायचं? नाही, ह्याच्यात मला 2-3 गोष्टी म्हणायच्या आहेत. एक तर आज निवडणुकीत आपल्याला एकदम सरळपणे दिसून येत आहे की दिल्लीत जे भाजपचे नेता बसतात आणि मुंबईत जे बसतात त्यांच्यामध्ये खूप फरक आहे. मुंबईच्या भाजपच्या नेत्यांसाठी आमचा खूप आदर आहे, महाराष्ट्राच्या भाजपच्या नेत्यांसाठी आमचा खूप आदर आहे. आसिफजी इथे म्हणतायत की अशा गोष्टी निवडणुकीच्या आधी करायला नाही पाहिजे आणि त्याचा इम्पॅक्ट नसतो, पण ते सुधांशू त्रिवेदी जी त्यांच्याच पार्टीचे नेते तिकडे दिल्लीत बसून ह्या विषयावरती प्रेस कॉन्फरन्स ठेवतात, कारण काय महाराष्ट्रात प्रेस कॉन्फरन्स ठेवता येत नाही.
मग संबित पात्राजी त्याच्यावरती अजून एक प्रेस कॉन्फरन्स ठेवतात. आज मी तुम्हाला सांगतो की ते क्लिप्स आमच्यासाठी खूप फायदेदार झाले आहेत. कारण की तुम्ही ते क्लिप्स ऐकले असतील, त्या सोशल मीडियावरती व्हायरल गेल्या आहेत. कोणीही जर सुप्रियाताईंना ऐकलं असेल बोलता, आणि आता अर्ध्या महाराष्ट्राने ऐकलंच आहे, टीव्ही वरती नाही तर प्रत्यक्ष सभेमध्ये, त्या तशा बोलतच नाहीत. तर त्या क्लिप्स AI जनरेटेड आहेत, या 8वी किंवा 10वीच्या विद्यार्थ्याला पण कळत असतं. तर त्याचा आता खुलासा करणं आणि त्याचा एवढा मोठा न्यूज आयटम बनवणं हे भारतीय जनता पार्टीच्या विरुद्धच गेलंय. कारण की आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटलेलं आहे की आमच्या नेत्यांविरुद्ध एक दिल्लीवरून षडयंत्र रचला गेला आहे. तर दुसरी गोष्ट आली आता विनोद तावडेजींची. मी मानतो की ते एकदम सिनियर नेते आहेत, पण हितेंद्र ठाकरे आहेत, जे आमच्या महाविकास आघाडीचे सदस्य नाही आहेत, त्यांनीच सांगितलंय की त्यांना त्या सकाळी एका संघाच्या कार्यकर्त्याने, सिनियर संघाच्या कार्यकर्त्याने, जे भारतीय जनता पार्टी बरोबर जुडलेले आहेत, त्यांनी सकाळी जाऊन फोन केला की इथे 5 करोड रुपये तुम्हाला सापडतील. आता कशाला एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने किंवा संघाच्या नेत्याने दुसऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याविरुद्ध असे अलिगेशन केले, आणि ते कोणाविरुद्ध आणि का झाले हॅलो. हे प्रश्न विचारले गेले पाहिजे. संजय सर, तुम्हाला काही ऍड करायचं आहे का? बोला. नाही, मी अनिलजी एक या मुद्द्यावर सहमत होतोय की शेवटच्या दिवसात बीजेपी किंवा महायुतीने म्हणजे बीजेपीने गोलपोस्ट थोडी चेंज केली. म्हणजे त्यांनी या बिटकॉईनचा मुद्दा आणला नसता तर जास्त चांगलं झालं असता. त्यांनी पहिल्यापासून गेल्या 4-5 दिवसापासून ते लोकांनी एकच मुद्दा धरलेला, हार्डकोर हिंदुत्व त्यांनी ओपनली घेतलेले. देवेंद्र फडणवीसजी प्रत्येक मिटिंगला ते सांगायचे, हार्डकोरचं हिंदुत्वाचा मुद्दा जर ते जास्त धरून ठेवलं असतं तर त्याला जास्त फायदा झाला असता. इलेक्शनच्या जस्ट म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही जर गोलपोस्ट चेंज केली तर त्याचं नक्की थोडंफार फटका तर बसेलच असं मला तरी वाटतं. मी अनिलजी ह्या बाबतीत सहमत आहे की गोलपोस्ट त्या लोकांनी चेंज केली, सर्वात मोठी त्या लोकांनी चूक केलेली आहे. पण स्वागत करूया मनसेचे अविनाश अभ्यंकर यांचं आणि सिनियर जर्नलिस्ट प्रसन्ना जोशी यांचं. तुमचं स्वागत आहे सर. नमस्कार. आम्ही बोलत होतो जे विनोद तावडेंचं प्रकरण झालं आणि ते प्रकरण बाहेर आल्यावर कुठेतरी सुप्रिया सुळे आणि नाना पाटोळेंचं सुद्धा प्रकरण पुढे करण्यात आलं, असं आहे का? आपण कोणाला आपण मला हो, विचारतोय का कोणाला? अभ्यंकरजी आपल्याला विचारते. नाही, ओव्हरऑल विनोद तावडेजी हा विषय नाहीये. ओव्हरऑल जे महाराष्ट्राचं राजकारण आहे आणि ते ज्या दिशेला गेलंय, भाषेपासून ते पैशापर्यंत, हे चिंताजनक आहे. कारण महाराष्ट्राने कायम देशाला दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि दुर्दैवाने या गेल्या 2.5-3 विशेषतः या गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जे काही राजकारणाचं सगळं राजकीय जी भेळ झालेली आहे, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय संस्काराचं नुकसान होतं. मला या मुद्द्याकडे सांगू असं वाटतं तुम्हाला. आणि कोण कोणाला अडकवतंय का, कोण कोणाला अडकवणार आहे का, हे मुद्दाम कोणी केलंय का, ह्याच्यापेक्षा जनतेचे विषय काय आहेत, जनतेच्या मनात काय आहे, जनतेला कोणाला मतदान करायचंय, किंवा जनतेचे विषय कोणीही घेऊन पुढे नाही, फक्त राजसाहेब ठाकरे सोडून. म्हणजे आपण जर त्यांची, मी आता जॉईन झालो म्हणून थोडक्यात जरा मला थोडा वेळ द्या 1-2 मिनिटाचा, की तुम्ही जर राजसाहेबांची 50 पेक्षा जास्त झालेल्या सभा बघाल तर या नवनिर्माणाचा जो विकासाचा आराखडा आहे तो मानणारे सन्मान्य राजसाहेब ठाकरेच होते. जिथे चांगलं तिथे चांगलं, जिथे वाईट तिथे वाईट, जिथे टीका तिथे टीका केलेली आहे. परंतु आज जर तुम्ही तो आमचा विकास आराखडा बघितलात, हा एकमेव नेता असा आहे किंवा हा एकमेव पक्ष असा आहे की ज्यांनी प्रश्न पण मांडले होते आणि उत्तरं पण दिली होती की कशा प्रकारे आम्ही या महाराष्ट्राचं नवनिर्माण करणार आहोत. आणि कसं असतं, लोकांना याच्यात इंटरेस्ट नसतो. लोक ऑलरेडी कंटाळले त्या राजकारणाला. म्हणजे तुम्ही जर सामान्य जनतेशी चर्चा केली तर त्यांना याच्यामध्ये दे आर लिस्ट इंटरेस्टेड, की याच्यामध्ये त्यांना भाग घ्यायचा नाहीये. त्यांना अशा प्रकारचा महाराष्ट्र नकोय जो महाराष्ट्राने, जे कायम तुम्ही कुठलाही विषय घ्या, आज महाराष्ट्र सगळ्या ठिकाणी अग्रेसर होता, तो भाषेच्या बाबतीत कुठे गेलेला आहे, तो राजकीय संस्काराच्या बाबतीत कुठे गेलेला आहे, कशा प्रकारच्या पॉलिटिकल ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत, हे नाही लोकांना आवडत आहे. आणि म्हणून आमच्या पक्षाचं, राजसाहेबांचं वेगळेपण या माध्यमातून इथे दिसतंय. त्यामुळे आपला जो प्रश्न होता की या माध्यमातून कोणाला अडकवायचा किंवा कोणाला काही सांगण्याचा प्रयत्न होतोय का, ह्याच्यापेक्षा आमच्या दृष्टीने, राजसाहेबांच्या दृष्टीने या महाराष्ट्रातील 12 कोटी लोकांचं भलं कसं करता येईल, त्याकरता सत्तेत कशा प्रकारे जाता येईल, आणि जे आपण देऊ शकतो त्यावरतीच बोलू. टीका करायला 24 तास पडलेले आहेत,
परंतु नवनिर्माण करता अतिशय कमी दिवस उरलेत. ऑलरेडी 5 वर्ष हातातनं गेलेली आहे. त्यामुळे त्याचा विचार करण्यापेक्षा जनतेचं भलं कसं करता येईल या बाबतीचा आम्ही जास्ती विचार करतोय. प्रसन्न सर, तुम्ही या इलेक्शनकडे कसं बघताय? शिवसेना फुटीनंतरची पहिली विधानसभा आहे आणि खूप सारे कोalitions बघितले आपण, खूप सारे डिफेक्शन्स बघितले, खूप सारे उमेदवार सोडून गेले एक पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये. काय बोलाल? ही निवडणूक युनिक आहे कारण प्रमुख 2 आघाड्यांमध्ये मिळूनच 6 पक्ष आहेत आणि त्या 6 पक्षांमध्ये 2 पक्ष हे एकाच नावाचे आहेत, एकाच धारेतून वेगळे झालेले पक्ष आहेत. आता धारेतून वेगळे म्हणजे मनसे सुद्धा मूळ शिवसेनेतून वेगळा झालाय, पण इथे एकाच धारेचे 2 पक्ष त्याच नावाने तयार झालेले, त्यामुळे ही युनिक आहे. त्याच्या जोडीला राज ठाकरे यांचं एक आव्हान आहे. वंचित बहुजन आघाडी स्वतःची पुन्हा पाया राखण्याचा प्रयत्न करते, त्यांच्यासाठी खूप महत्वाची निवडणूक असणार आहे. वेगवेगळ्या विश्लेषणाचा विषय आहे. आणि तिसरी आघाडी सुद्धा आहे, ते सुद्धा आपापल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवरती जर का दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीकडे बघायचं म्हटलं, एक्झिट पोल बद्दल मला माहित नाही आपण तो मुद्दा घेतलाय की नाही. सध्या तरी दिसतंय की महायुती कमबॅक करताना दिसते आणि महाविकास आघाडी बऱ्यापैकी टफ फाईट देऊन सुद्धा 120च्या आसपास कुठेतरी घुटमळत आहे, असा सगळ्या सर्वेचा सगळा एक ऍव्हरेज आहे. आता यामध्ये अडचण अशी होणार आहे की एक महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स तसाच राहिला आणि जर का ते सत्तेत नाही आले तर एक तर उद्धव ठाकरे त्यातून बाहेर पडतील का, त्यांना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. महायुतीमध्ये अजित पवारांना विचार करावा लागेल की नेमकं ठीक आहे ते सत्तेबरोबर राहतील सुद्धा, पण सर्वे हे पण दाखवत आहेत की शरद पवारांना अपर हँड आहे जागांच्या बाबतीत, त्यामुळे तो अजित पवारांना विचार करावा लागेल. भाजप जरी सत्तेत येत असली तरी सुद्धा ती 100चा मार्क क्रॉस करत नाही, जो त्यांनी 2014 आणि 2019ला केला होता, ज्याचा अर्थ असा की भाजपला विचार करावा लागेल की आपला परफॉर्मन्स नेमका कोणत्या दिशेने जातोय. या सगळ्यात ज्याला आपण म्हणू चित बी मेरी पड बी मेरी, ते आहेत एकनाथ शिंदे. सत्तेत येताना दिसत आहेत, जागा चांगल्या वाढलेल्या आहेत, ठाकरेंच्या समोर आव्हान कायम आहे. शिवसेना दावा करू शकत नाही की एकनाथ शिंदे गद्दार आहेत किंवा त्यांची शिवसेना खोटी आहे, कारण लोक ते ठरवत आहेत. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे. आणि एक माझं फक्त बोलणं एवढ्यापुरतं थांबवण्यापूर्वी, जर का हे पोल आहेत तसेच जर का आकडे आले त्याच्या आसपासचे, तर मग मराठा आरक्षण, अदानी धारावी, उद्योग महाराष्ट्रातून पळवून नेले आणि योजना म्हणजे लाडकी बहिणीला काही प्रतिसाद नाहीये, ही नुसती लाच देण्याचा प्रयत्न वगैरे, हे जे विरोधकांचं म्हणणं होतं त्याला जनतेनं प्रतिसाद दिलेला नाहीये हे स्पष्ट होतं. आणि एकदम 5वा शेवटचा मुद्दा फक्त सांगतो, काँग्रेस या सगळ्या ह्याच्यातली अतिशय वीक दिसली. राहुल गांधी सोडता प्रदेश काँग्रेसला कोणी चेहरा आहे की नाही असं वाटावं अशी स्थिती होती. या निरीक्षणांसह मी सध्याची निवडणूक पाहतो. पण या विधानसभेमध्ये तुम्हाला वाटेल की काँग्रेस सीट जास्त मिळवू शकेल? मी पुन्हा जर का पोलचा आपण दाखला द्यायचा म्हटलं तर काँग्रेस जास्त जागा दिसत आहेत, म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जास्त जागा आहेत, पण त्या तेवढ्या पुरेशा शेवटी असं की त्या जागा जास्त असल्याने तुम्हाला पक्षापुरता तसं तर मग काय एकनाथ म्हणजे यांच्या शरद पवारांच्या पण जास्त आहे. महाविकास आघाडीमध्ये दुसऱ्या नंबरवरती शरद पवार असणार आहेत असे पोल सांगताय. शेवटी ती सत्ता स्थापन व्हावी लागते. आकडेवारीने आत्मविश्वास नक्की मिळतो, पण शेवटी 5 वर्ष आपण सत्तेत नाही आहोत हे एक वास्तव ठरतं. तो त्यात एक फुंकर मारता येईल की बाबा तुम्हाला जास्त जागा मिळाल्या, पण याच्यात एक प्रॉब्लेम पण आहे. या जागा ऍट द कॉस्ट ऑफ शिवसेना मिळाल्याचा जर का दावा शिवसेना करू लागली की वस्तुतः आमच्या जागा होत्या त्या आता आमच्या काँग्रेसच्या वाढल्या, तर उद्या काँग्रेस आणि शिवसेनेतली ड्रिफ्ट आपल्याला अँटिसिपेट करावी लागेल. मी म्हणून म्हणालो तसं की कदाचित जर का हे बघा सत्तेत आल्यानंतर ना सगळे वाद शमतात, पण सत्ताही गेली आणि आपल्याकडच्या जागा सुद्धा काँग्रेसला गेल्या असा काही प्रकार घडला तर शिवसेनेला नक्की विचार करावा लागेल. आणि मग मला आश्चर्य वाटणार नाही. आशिष शेलार तर म्हणाले की 23 तारखेला शिवसेना महाविकासातून बाहेर पडेल. मी एवढं नाही म्हणत आहे. माझं मत आहे की असं झालं तर वर्षभराच्या आत शिवसेना काहीतरी वेगळे संकेत देऊ शकते. बरं, अनिशजी, अगेन ते तावडेचं जे प्रकरण होतं त्यांच्यावर त्यांनी वोट स्टेटमेंट पास केलंय. अजून एकदा तुम्ही तो प्रश्न रिपीट केलात तर? जिहाद नोट जिहाद असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. नाही बघा, आता पैसे वाटप एक प्रकरण. गोष्ट झाली आहे की राजकीय प्रचार हा अतिशय लो पातळीवर जाऊन पोचलेला आहे. आज आपण कुठल्याही बाजूने बघा, खरं म्हटलं, स्वतःच्या पक्षालाही इथे सूट देणार नाही. या निवडणुकीत 6 मोठे पक्ष आणि इतर पक्ष असल्यामुळे राजकीय प्रचार जो आहे तो एका विचित्र प्रमाणाने वाढत झालेला आहे, जो महाराष्ट्रात आधी आपण कधी बघितला नव्हता. तर त्या वोट जिहाद, नोट जिहाद या सगळ्याच्या भानगडीत आपण मुद्द्यांना विसरलो आहोत. आज आपण जर बघितलं तर तो मुद्दा का आला समोर विनोद तावडेजींचा, कारण आम्ही हा आरोप नेहमीच करत आलो होतो की या निवडणुकीमध्ये
पैसा अफाट प्रमाणात वापरला गेला होता आणि त्याचा पुरावा त्या दिवशी मोदींच्या त्या मीटिंगमध्ये आम्हाला सापडला. म्हणून ते आम्ही लावत गेलो. ते वैयक्तिक आरोप नव्हते विनोद तावडेंजींच्या विरुद्ध, ते आरोप होते पूर्ण या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने वापरलेल्या पैशांविरुद्ध. तर त्यामुळे मला वाटतं की आज लोकांसमोर हा महायुतीचा चेहरा आलेलाच आहे. पैसे दर गावात दर शहरात वाटले जात आहेत आणि हे लोकांना माहीत आहे. आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे लोकांना कळलेलं आहे की ते फक्त त्यांच्याच प्रभागात नव्हे तर पूर्ण राज्यात वाटले जात आहेत. आणि मला वाटतं की महाराष्ट्राची जनता त्याला एक जवाब इलेक्शन थ्रू देईल. मला एकच गोष्ट इथे सांगायची आहे पुन्हा, की प्रसन्नने जे सांगितलंय ते खरं आहे की आज एक्झिट पोलचे नंबर आता सगळे आलेले आहेत, आपण त्यांचे ट्रेंड्स बघितलेले आहेत. पण त्या एक्झिट पोल्स मध्ये दोन गोष्टी आपल्याला दिसू येत आहेत. एक की वोटिंग पर्सेंटेज, आपण आधी ह्याच्यावरती थोडीशी चर्चा केलेलीच, की वोटिंग पर्सेंटेज महाराष्ट्रात फार काही वाढलेलं नाहीये. आपल्याला वाटलेलं की लाडकी बहीणमुळे हिंदू मुस्लिम वोट जिहाद हे सगळं म्हणून वोटिंग पर्सेंटेज वाढेल, पण ग्रामीण भागातही आणि शहरातही लोकसभेपेक्षा किंवा गेल्या असेंब्ली इलेक्शन पेक्षा वोटिंग पर्सेंटेज फार काही वाढलेलं नाहीये. तर जास्ती मतदार पोलिंग बूथ पर्यंत आलेले नाहीये. त्यामुळे जी पार्टी आपल्या स्वतःच्या कमिटेड मतदारांना पोलिंग बूथ पर्यंत आणू शकेल ती पार्टी जिंकणार आहे ही निवडणूक. आणि त्यामध्ये हे जे एक्झिट पोल आहेत त्यांचा जो मार्जिन ऑफ एरर असतो तो 2 ते 4% असतो. आणि त्या मार्जिन मध्ये हा पूर्ण आकडा उलटा होऊ शकतो. आणि मला हे दिसतंय की तो आकडा उलटा होण्याची शक्यता इथे आहे. लास्ट मी एक सांगेन, कारण की इकडे आपल्याकडे एक मनसेचे पण सिनियर नेता आहेत. आज आपण बघतोय की एक्झिट पोल प्रमाणे इंडिपेंडेंट किंवा अपक्ष उमेदवारांना आणि छोट्या पार्ट्यांना जास्ती सीट दिल्या गेल्या नाही आहेत. आपण 2 आठवड्यापूर्वीच जेव्हा हे सगळे डिस्कशन करत होतो तेव्हा सगळे म्हणत होते की या निवडणुकीत सर्वात जास्ती अपक्ष निवडून येतील किंवा छोट्या पक्षांमधून पण भरपूर नेता निवडून येतील. ते AIMIM असो किंवा मनसे असो किंवा सपा असो किंवा वंचित असो. तर ह्याच्यामध्ये एक्झिट पोल्सने हे पण चुकीचं गृहीत धरलंय की या उमेदवारांना यश नाही प्राप्त होणार, असा पण प्रश्न समोर येत आहे. तर एक्झिट पोलची जरा आकडेवारी मला मंजूर नाही आहे आणि त्याच्यामध्ये जरा फॉल्ट आहेत. आणि त्यांना सोडून वोटिंग पर्सेंटेजेस वरती आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीचा जो वोटर कन्व्हर्जन आहे, जे आमचे आघाडीचे भाग आहेत, शिवसेनेची मतं राष्ट्रवादीला पडणारं किंवा काँग्रेसची मतं शिवसेनेला पडणारं, तो वोटिंग कन्व्हर्जन रेट महाविकास आघाडीचा महायुतीपेक्षा जास्ती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मला वाटतं की या निवडणुकीमध्ये एक ऍडव्हान्टेज आहे. क्रांती सर, भावनिक मुद्द्यांवर लढती MVA, तुम्हाला वाटतं का की ह्याचा फायदा होईल? प्रश्न रिपीट करा परत. भावनिक मुद्द्यांचा वापर करते का MVA, लढते का या विषयावर? कोण? MVA, महाविकास आघाडी. नाही, या निवडणुकीमध्ये बघा, म्हणजे कुठलंही ऍक्च्युली लोकांना जो मुद्दा असतो, डेव्हलपमेंट आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच आहे, त्याच्यावर MVAने कुठल्याही त्याच्या प्रचार सभेत ते मुद्दा आणलंच नव्हतं. म्हणजे आम्ही आलो तर हे योजना आम्ही स्क्रॅप करू, हे करू, किंवा अडाणी किंवा धारावी. आता धारावीचा मुद्दा असं तुम्ही बघायला गेलं तर खरं म्हणजे ते 288 पैकी फक्त एकच सीट आहे, म्हणजे ते वर्षाताई गायकवाड गेल्या वेळी पण जिंकून आलेले. पण सतत धारावीचे आम्ही आलो, धारावी स्क्रॅप करू, तर बाकीच्या लोकांसाठी तो मुद्दा नाही आहे. म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये मुद्दे नव्हते हे सगळेजण मान्य करताय की जे लोकांचे जे मुद्दे होते, डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, परफॉर्मन्स, त्याच्यावर ही निवडणूक लढले गेलेली नाही आहे. दोन्ही साईडनी हे भावनिक मुद्द्यावरच लढले गेलेली आहे. परंतु मी अजूनही सांगतो, म्हणजे BJP आणि आत्ताची म्हणजे शिवसेना, म्हणजे एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे, तेच फक्त एक नॅचरल अलायन्स आहे. म्हणजे 14 मध्ये 19 मध्ये सतत जिंकत्याने गेले 25 वर्षापासून ही युती एकदम टिकून आहे. आणि मला असं वाटतंय किंवा माझं असं विशफुल थिंकिंग पण तसंच आहे की BJP जे असं एक पक्ष आहे जे गेल्या 2 निवडणूक 100 सीट पर्यंत गेलेले, 3 डिजिटचे त्यांनीच गाठलेली आहे. मग ते ह्या निवडणुकी पण नंबर 90 to 100 पर्यंत ते जाऊ शकतात असं माझा अंदाज आहे. एकनाथजी शिंदेची जे ते 80 लढतात त्याच्यामध्ये कमीत कमी ते
35-40 पर्यंत ते जाऊ शकतात असं माझा अंदाज आहे. म्हणजे मी फिरलो आहे, मला जे फीडबॅक्स मिळाले आहेत त्याच्यावर मला वाटते की ते एकच अशी आहे जे 235 सीट लढतात त्याच्यामधनं फक्त, म्हणजे आपण अजित पवारला आता त्याच्यामध्ये मी इन्क्लूड करत नाही महायुतीमध्ये. मी फक्त नॅचरल अलायन्स बद्दल बोलतोय. नॅचरल अलायन्स फक्त बीजेपी आणि शिवसेना आहे. नैसर्गिक आपण ज्याला म्हणतो की गेले 25 वर्ष ती युती टिकून आहे. त्याची वोट बँकची मेंटॅलिटी सेम आहे. एकमेकांना वोट ट्रान्सफरचा जो रेशिओ आहे ते सर्वात चांगलं युतीचं आहे. म्हणजे मी युती का म्हणतोय, महायुती नाही म्हणत. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजननी जी युती बनवली होती त्याचं वोट ट्रान्सफर आहे ते सर्वात चांगलं आहे. आणि त्यात 235 सीट लढतात, 237 लढतात दोघांमध्ये. त्याच्यामध्ये जे ते लोक 130 किंवा 135 पण पोचले, म्हणजे 90-100 बीजेपी, 30-35 का 30-40 शिंदे, 135 प्लस ते पोचले. आणि त्याला फक्त 8 का 10 जर कमी पडले तर मला पर्सनली असं वाटतंय की मनसे पण एक खूप मोठा फॅक्टर आहे या बायपोलर इलेक्शन मध्ये. बाकी कुठल्याही पक्षाचं एवढं महत्व नाही राहिलं जेवढं मनसेनी ग्राउंडवर दिसले आहे. वोटर्स दिसतात, वोट त्यांचे नक्की वाढेल. मी सीट सांगू शकत नाही. गेल्या निवडणुकीला त्यांना अंदाजे 12 लाख वोट्स मिळालेले, ते कदाचित 18 लाख 20 लाख पर्यंत पोहोचू शकतं, जे मी फिरल्यावर मला कळतंय. ती आता वोट कोणाचे स्प्लिट होतात, त्यांच्यामुळे कोण जिंकतं कोण हरतं आणि ते स्वतः किती जिंकतात. म्हणजे ते 5 ते 7 सीट जिंकल्या आणि जर 18 ते 20 लाख मतं मिळवली तर MNS एक खूप मोठं फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठरेल. आणि आजच्या दिवशी तुम्ही आय थिंक राजू परुळकर साहेबांनी जे बोललंय, मी उभाटा सेना, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि मनसे हे तिघांसाठी खरोखर अस्तित्वाची लढाई आहे. म्हणजे त्या पक्षाचा जे परफॉर्मन्स आहे, जर मनसेने 18 ते 20 लाख वोट्स घेतले, 5 ते 10 त्यांची अपेक्षा आहे ते जिंकू शकतात. पण एक्झॅक्टली आता वोटिंग काय आहे, कोणाचं कोणाकडे गेलेली मतं आहे, ट्रान्सफर कशी झाली ते कोण सांगू शकत नाही, कुठलं ज्योतिषी सांगू शकणार नाही. पण मला असं वाटतंय नॅचरल लाईन्स पण ही युती 145 टच केलं म्हणजे बीजेपी, शिंदे सेना आणि जर थोडीफार कमी पडली आणि जर राजसाहेबांची मनसेने ते 8 ते 10 सीट जिंकल्या किंवा 5 ते 8 पर्यंत जिंकलं तर ते लोक 145च्या मॅजिक फिगर पर्यंत पोहोचू शकतात. आणि तसं झालं तरच महाराष्ट्राला एकदम स्टेबल गव्हर्नमेंट मिळेल. नाहीतर मला असं वाटतंय जर बीजेपी जी 150 सीट लढते, 150 लढत आहे म्हणजे ते 100 जिंकू शकतात. दुसरं नॅचरल अलायन्स कोण आहे, काँग्रेस आणि एनसीपी. म्हणजे शरद पवारची जी एनसीपी होती आणि काँग्रेस पण गेले 25 वर्ष एकत्र लढत आहे. 99 पासून ते लोक पॉवरमध्ये होते, 2004 पण जिंकलेले, 2009 पण जिंकलेले, ते पण नॅचरल अलायन्स आहे, नैसर्गिक आहे. पण दुर्दैवाने ते फक्त 180 सीट लढत आहे. 180 पैकी ते 145 जिंकणं खूपच टार्गेट मोठं आहे. बरोबर. बीजेपीला ते टार्गेट जरा मला यामध्ये एक बोलायचं आहे. एक मिनिट ते 237 लढत आहे. 14 आणि 19 मध्ये ते लोकांनी ते स्ट्राईक रेट ठेवलेलं आहे. 60% स्ट्राईक रेटनी बीजेपी आणि शिवसेना 135 पर्यंत पोहोचू शकते आणि उरलेले जे 5 का 10 कमी पडणार ते मनसे कदाचित त्यांच्याबरोबर जॉईंट होऊ शकते. ते पण नैसर्गिक आहे. तर तिघां पक्षांचं वोट बेस सेम आहे. बरोबर. म्हणजे मुंबई ते कोकण पर्यंत मेन बेस आहे. नाहीतर मी सांगतो जर तसं नाही झालं तर परत आपल्याला रिसोर्ट आणि नाही एक मिनिट रिसोर्ट पॉलिटिक्स सुरू होणार किंवा फोन नॉट रिचेबल सुरू होणार आणि ते पुढची 5 वर्ष असं चालणार. कोणी गव्हर्नमेंट फॉर्म केली तरी स्टेबल देऊ शकणार नाही. जी पार्टी 90 का 100 जिंकू शकते त्याच्या अलायन्स आहे तो स्ट्रॉंग होऊ शकतो. बाकी 40-40-40 का 50-50-50च्या 3 पक्षाची कुठल्याही अलायन्स आलं तर ते महाराष्ट्रासाठी पण चांगला नाहीये. ऍज अ मुंबईकर, ऍज अ महाराष्ट्रीयन मलाही असं वाटतंय शक्यतो 2 पार्टी एकदम स्ट्रॉंग 130-135 जिंकायला पाहिजे. त्यामुळे जर ते अलायन्स मध्ये तिसरं पक्ष आलं तरी त्यांच्यावर ते डिपेंड नाही राहायला पाहिजे. बरोबर. तर ज्या पक्षाला असं वाटलं की माझं 25 मुळे हे गव्हर्नमेंट इकडनं मी तिथे जाईन तर याचा पडला भारी होईल, मी इथे आलो समजा अजित पवार, त्यांना असं वाटलं मी इकडनं मी तिथे गेलो तो पक्ष जिंकेल तर महाराष्ट्राला स्टेबल गव्हर्नमेंट मिळू शकत नाही. आजच्या दिवशी फक्त देवेंद्र फडणवीस, बीजेपी आणि एकनाथ शिंदेची युती आहे. युती सांगतोय
अरे दादा, एकच तासचा इंटरव्ह्यू असतात, शेवटी सर्व वेळ तुम्हीच घेणार, मग बाकीचे इतर सॉरी ना, हे महत्वाचा मुद्दा होता. मी कन्क्लुजन काय सांगतोय, ते 237 लढताय म्हणजे ते 140 प्रत्येक पोहोचू शकतात. मुद्दे महत्वाचे असतात आणि तुम्ही मुद्देसू बोलतात, त्यासाठी आम्ही अभिनंदन करतोय. पण पुढच्या वेळी पुढचे विषयी आपल्याला मांडायचे आहे आणि इतर आणखीन 2 प्रवक्ते पण जॉईन नाही झाल्यामुळं नाही, माझं माझं फक्त एकच आहे, आता तुम्ही मला बोलू द्या कृपया करून, की बाबा एक तर हे विषय तुम्ही जे मांडले की सध्या महाविकास आघाडीने कुठलाही प्रकल्प थांबवायचं नाही बोललं, तर मला बोलू द्या. तुम्ही मध्ये बोलणार, मग माझं ते कंटिन्युटी स्टॉप होणार, की मग कुठलेही मुद्दे स्टॉप नाही करण्याचं असं त्यांनी वचननामामध्ये बोललंय का असं. पण ते बोलायची गरज काय आहे? मागच्या 2.5 वर्ष मध्ये तर सर्व प्रकल्प त्यांनी थांबवलं. मेट्रो का काम जे आम्ही स्टार्ट केलं ते थांबवलं. त्याच्यानंतर आम्ही इतर जे आमचे प्रकल्प तुमचे जे होते त्यांना किती प्रकल्पाला स्टॉप वर्क नोटीस दिला, जिथे जिथे ऑन गोईंग प्रोजेक्ट होता. तुमचे नवी मुंबईचा अटल सेतू झाला, तुमच्या सिलिंग झाला, तुमच्या सर्वात मोठा प्रकल्प वाधवान पोर्ट जे उपलब्धी होती 2.5 वर्षाच्या शेवटच्या काळामध्ये, जे जे कमीत कमी 10 लाख लोकांना रोजगार देण्यात, हे सर्व प्रकल्प जे 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 झालं आहे ते आपले महायुतीचे कार्यकाळामध्ये झाला. आणि मला एक बोलायचं एक विषयावर, की पोस्ट 2011 काँग्रेस कधी रिपीट झाला नाही कुठल्या राज्यामध्ये. ते तुम्ही आसाम सांगा, उत्तराखंड सांगा, गुजरात सांगा, त्रिपुरा. पण ह्यावेळी महाराष्ट्रामध्येही प्रो इन्कम्बन्सी होणार आणि आमच्या परफॉर्मन्सच्या आधाराखाली आम्हाला रिपीट जनता करणार, या देशाची एवढं आम्हाला भरोसा आहे. जर तुम्ही बघितलं तर एवढे जे उपक्रम आम्ही राबवलं, सबका साथ सबका विकास जे आम्ही घेतलं. आणि एक गोष्टी आमचे आधीचे वक्तांची मला वाटली की ते बरोबर आहे, की प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सी बूथ वर्सेस बूथ फाईट केलं जाणार. किमान कॉन्स्टिट्युन्सी वर्सेस कॉन्स्टिट्युन्सी फाईट केलं जाणार. तर प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीचं डेमोग्राफिक्स वेगळं आहे. आणि शेवटी जे 2 पक्ष जे विस्कटले, जे 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 सेपरेट झालंय, त्यामध्ये आणि दोन्ही बाजूनी झालं, असं नाही की आमच्याच बाजूनी झालंय. तर कुठे ना कुठे जिथे मताचे हे होतं, सेपरेशन होतो, डिस्ट्रीब्युशन होतं, त्यामध्ये नेहमीही भारतीय जनता पार्टीला फायदा होतोय. आणि ते फायदा आम्ही या काळामध्ये किमान ह्या चुनावामध्ये बघणार, असं कुठेतरी आम्हाला वाटतोय. आणि आणि दॅट इज माय इंट्रोस्पेक्शन फॉर दिस फोर्टकमिंग इलेक्शन. प्रसन्न सर, तुम्हाला वाटतं का की मराठी वोट्स हे अजून जास्त विभागले गेलेत, माहीम म्हणा, वरळी म्हणा, आणि याचा कुठेतरी फरक पडेल वोटिंगवर मला किंवा काउंटिंग? म्हणजे माहीम आणि वरळीच्या बाबतीत मला म्हणजे एक तर दोन्ही गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने बघावं लागेल. वरळीमध्ये संदीप देशपांडे आहेत, माहीममध्ये अमित ठाकरे आहेत. माहीममध्ये वरळीमध्ये बऱ्यापैकी एकतर्फी लढत होईल, किंवा हे खरं आहे. हे मत जरा विभाजित होतील, हे जरी खरं असलं तरी फार मोठा फटका बसेल असं नाहीये. एक तर देवरा आहे, देवरांना काही मराठी वर्ग तिकडचा काही मानत नाही. देवरा आहे त्या अर्थानं प्युअर सोबो चाइल्ड आहे, म्हणजे त्यामुळे सोबो चाइल्ड जो तिकडेच वावरलेला आहे आणि एका एलिट क्लासमध्ये वावरलेला आहे. संदीप देशपांडे आणि अमित ठाकरे आदित्य ठाकरे दोघेही तशा अर्थानं आउटसाइडर आहेत, पण तरी सुद्धा आदित्य ठाकरे आता एक त्यांची आमदारकी झालेली आहे. संदीप देशपांडे डॅशिंग असले आणि त्यांचं काम मी दादरमध्ये मी स्वतःही बघितलेलं असलं तरी सुद्धा शेवटी असताना एक सामूहिक शहाणपण असतं. लोकांना माहित असतं की कोणाची सत्ता आहे, कोणाची फौज आहे, कोणाची ताकद आहे, सगळ्या प्रकारची. आणि तिथे आदित्य ठाकरे काम करतायत. मतांमध्ये फरक दिसेल का? नक्की जाणवेल. एक प्रकारे जनता थोडासा धडा शिकवत असते. जसं आता लोकसभेला भाजपला थोडासा धडा शिकवला आहे, त्यापूर्वी एकदा गुजरातच्या इलेक्शनमध्ये भाजपला धडा शिकवला, जीवाची एकदम प्राण त्यांचे आले होते की किती सत्ता जाते की काय. तसं आदित्य ठाकरेंचं जर का खरंच रीच नसेल, अदृश्य राहत होते असे वगैरे जे काही दावे होते, तसं झालं तर मतांमध्ये थोडी कमतरता येईल. पण एकदम काही फार मोठा ड्रास्टिक फरक पडेल असं काही होणार नाही. मला आता चित्र दिसतंय तसं आदित्य ठाकरे मोठ्या मार्जिनने नंबर 1 वरती असतील. दुसऱ्या लेवलला मनसेचे संदीप देशपांडे असतील आणि तिसऱ्या क्रमांकावरती देवरा असेल. हे माझं अगदी प्रायमरी असेसमेंट आहे.
दादरच्या अभय, बाबतीत बोलायचं झालं, सॉरी बोला बोला, काय कंटिन्यू. नाही नाही, बोला बोला. दादरच्या बाबतीत बोलायचं झालं तर आहे खरंच, म्हणजे अगदी एकच एक ठोकताळा दावा करावा असं नाहीये, पण मी दादरमध्ये राहिलेलो आहे. अमित ठाकरे अतिशय फ्रेश चेहरा आहे, नम्र आहे, पण दादर आणि कोणत्याही मतदारसंघामधल्या माणसाला जो एक मुद्दा दोन्ही शिवसेनेकडनं केला जात होता की हा माणूस ऍक्सेसिबल असणार आहे. राज ठाकरेंना शेवटी त्या प्रचाराची दखल घेऊन असं सांगावं लागलं जाहीर सभेत की आम्ही तुम्हाला ऍक्सेसिबल असेल, पण असं म्हणून चालत नाही. ते प्रत्यक्ष वागावं लागतं, दिसावं लागतं, वाटावं लागतं. या बाबतीत शेवटी सदा सरवणकर आणि ते दुसरे जे सावंत आहेत त्यांची प्रतिमा, त्या सामान्य प्रतिमेला अमित ठाकरेंचं एकदमच हिरोईक पर्सनॅलिटी असणं हे कितपत हँड टू हँड इन हँड जाईल याच्याबद्दल मला थोडी शंका वाटते. आणि त्या दृष्टीने मला जर का तुम्ही विचार केला, अमित ठाकरेंची जोरदार सुरुवात चांगली होईल, राजकारणाच्या एंट्रीच्या बाबतीत चांगली होईल, पण मला शंका वाटते की ते निवडून येतील का त्याला. कारण सदा सरवणकरांचं हे बघा, सदा सरवणकरांनी किती राजकीय पक्ष बदलले आणि काय केलं, त्याच्या पलीकडे त्यांचा स्वतःचा कॉन्टॅक्ट आहे आणि त्यासाठी नंतरची काही रसद पुरवावी लागते, मतदारसंघामध्ये जे खेचून घ्यावं लागतं, ते त्यांचं स्वतःचं नेटवर्क आणि स्वतःची ताकद आहे. दुसरी गोष्ट, सावंत असतील नाहीतर सदा सरवणकर असतील, या दोघांच्या बाबतीत असं आहे की एकदा का मतदारसंघ या ना त्या कारणामुळे ठाकरेंकडे गेला तर या दोघांचं राजकारण संपल्यात जमाय. लक्षात घ्या, सरवणकर आणि सावंत ही एकमेकांच्या समोरची समोरासमोरची फाईट आहे, पण अमित ठाकरे हा पूर्ण वेगळा अँगल ठरतो. मनसे तिथे आली, अमित ठाकरे आले म्हणजे राज ठाकरे आले, तर खूप गणित बदलतात. म्हणजे शिवसेनेचं मुख्यालय तिकडे आहे, या पार्श्वभूमीवर सुद्धा बघताना तिथे सदा सरवणकर किंवा सावंत या दोघांनाही अमित ठाकरे तिकडे आमदार होणं हे फार वेगळ्या अर्थानं कॉम्प्लिकेटेड ठरेल. आणि त्यामुळे मी छुपी युती किंवा असं काही म्हणणार नाही, पण मला असं वाटतं की अमित ठाकरेंसाठी ही खूप अवघड ठरेल. राहता राहिला भाजपचा सपोर्ट, तो सुद्धा भाजपने मध्याकाळात बातमी आली होती की भाजपने सरवणकरांना पण सपोर्ट दिला. आणि माहीम दादरचा हा भाग काही असा भाजपवाला भाग असा मानला जात नाही, जरी त्यांना काही प्रमाणात तिकडने मतदान असलं तरी. त्यामुळे मला नाही वाटत अशी फार बोटकटुगिरी तिथे होईल, माहीमध्ये असेल नाही तर दादरमध्ये असेल. पण अमित ठाकरेंना या निमित्तानं संधी मिळते थेट राजकारणात उतरण्याची. आणि मी म्हणतो हारजीत होत राहते, त्यांच्याकडे भरपूर वय पडलेलं आहे, पण या निमित्तानं ठाकरे आता जमिनीवरच्या राजकारणात उतरतायत, याचं आपण स्वागत करूया. बाकी शिवडीसारख्या ठिकाणी मात्र बाळा नांदगावकरांना जागा लागू शकते, तिकडे मात्र चान्सेस त्यांना आहेत. ठाण्याची एक जागा लागू शकते, नवी मुंबईत मी जिथे आमचं ऑफिस आहे पुढारी न्यूजचं तिकडे कायना जागा लागू शकते. अशा काही जागांच्या बाबतीत 2 ते 3 जागा साधारणपणे म्हणतायत मनसेल मॅक्झिमम, आणि मलाही तो आकडा पटतो. एखादी जागा सोलापूरची किंवा उत्तर महाराष्ट्रातली असू शकते. पण तुम्ही जर का मला दादर स्पेसिफिकली विचारत असाल तर मला थोडा डाऊट आहे, कारण समोरची माणसं तेवढी तगडी आहेत आणि त्याच्या मागचे पक्ष तगडे. आंबेडकर सर, तुम्हाला काय वाटतं की अमित ठाकरेंचं जे पदार्पण आहे ते कितपत फायद्याचं ठरणार आहे मनसेला, आणि मनसेची त्याला मदत होईल? मनसेला फायद्याचं ठरण्यापेक्षा अमित ठाकरे 100% इथे विजयी होतील. हे कुठल्याही मी भावनेच्या आधारे बोलत नाहीये, तर संपूर्णपणे मतदारसंघामध्ये मी इथेच राहतोय 50 वर्षात, त्यामुळे इथे ग्रासरूट पर्यंत काम केलेला हा मुलगा आहे. मी मुद्दाम मुलगा हा शब्द वापरला, लक्षात ठेवा. इतरांनी 10-10 वर्ष लोकांना नुसती आश्वासनं दिलेली आहेत, आणि काय झालं, परसेप्शन तयार केलं की अमित ठाकरे अवेलेबल आहेत का, तर अमित ठाकरे रेग्युलर सगळ्यांना अवेलेबल असतात. त्यांनी रेग्युलर इथे चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचतात, ते लोकांचे विषय तडीस नेऊन देतात, आणि इथे जे प्रस्थापित आहेत ना त्यांना तर विस्थापित करण्याची वेळ आली, कारण हे नुसतेच प्रस्थापित आहे. आणि तुम्हाला वाटतं, परंतु प्रसन्नजी ह्या एरियात राहिलेले, इकडचा मतदार संपूर्ण मतदारात सुजाण आहेच, परंतु विशेष करून दादर माहीम हा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं ना तर अशी बदललेल्या गोष्टी आवडत नाहीत. की एकदा तुम्ही शिवसेना भवनाखाली जाता, हे लोक विसरलेले नाहीयेत, आणि तिथे छाती किंवा ऊर पिटून तुम्ही सांगता, आणि अचानक संध्याकाळी छातीवर हात मारता मारता तुम्ही विमानात बसता आणि गुवाहाटीला जाता. हे इकडचा मतदार विसरलेला नाहीये. बाकी त्यांच्याच मागे दुसरे सावंतजी त्यांच्याच मागे काँग्रेसमध्ये गेले होते. इथे कसं आहे, प्रत्येक पक्षाचा एक बेस आहे, मग तो मनसेचा बेस आहे, तो शिवसेनेचा बेस आहे, आणि तो वोट बेस आहे. तरुण वर्ग हा 100% अमितजींच्या मागे आहे, आणि मी अत्यंत जबाबदारीने आपल्याशी बोलतोय. आणि त्यामुळे आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाहीये, कारण अमित ठाकरे आज तुम्ही प्रचाराच्या निमित्ताने असेल, आडनाव त्याचं संपूर्ण जरी अमित राज ठाकरे असेल तरी ते अमित ठाकरे सारखे शांत, संयमी, शांत चित्ताने, तुम्हाला मी आज सांगतो त्यांचं ऑफिस 24 तास चालू असेल. माझं वाक्य तुम्ही नोंद करून ठेवा. काय झालं, एक परसेप्शन तयार केलंय, आणि हे कोणी केलंय तर विरोधकांनी केलंय.
त्यांना जर एवढं वाटत होतं तर त्यांनी इकडे ह्या ऑफिसमध्ये यायची आमच्या काही आवश्यकता नव्हती ना. कळलं का? किंवा ते म्हणाले तुम्ही शिवसैनिकावरती अन्याय करताय, आता टीका बिका करण्याची वेळ नाहीये, परंतु मी तुम्हाला एक अनालिसिस देतोय. हे लोकांना आवडलेलं नाहीये. शिवसैनिक व्हाया काँग्रेस व्हाया गुवाहाटी, ते सन्मान्य बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले शिवसैनिक होते. ते आता कुठल्या शिवसेनेत आहेत? ते वेगळ्या शिवसेनेत आहेत. बरोबर. दुसरं, दादरची लोक हेही विसरलेली नाहीयेत की ह्याच मनसेनी, ह्याच राजसाहेबांनी ठाण्यामध्ये 2 मोठ्या सभा दिल्या होत्या लोकसभेला. परंतु असो, कृतज्ञ आणि कृतघ्न असे 2 शब्द असतात. कुठला शब्द चूज करायचा तो विचार आपण करा. आम्हाला एवढंच माहिती आहे की सन्मान्य अमित हे इथे उत्तम चांगल्या प्रकारे जिंकतील. नक्की महाराष्ट्रामध्ये उत्तम असं यश, कारण आम्ही 123 ठिकाणी उमेदवार उभे केले. माझं एक वाक्य ताई लक्षात घ्या फक्त, की तुम्हाला असं दिसेल की अनेक पक्षांच्या ज्या A+ मधल्या सीट्स आहेत ह्या तुम्हाला पडलेल्या दिसतील. हे मी जबाबदारीने बोलतो. आणि जे आपण धरत नाही आहोत असे अनेक अनेक अनाकलनीय निकाल तुम्हाला लागलेले दिसतील. की आपण मुंबईमध्ये असेल, विदर्भात असेल, उत्तर महाराष्ट्रात असेल, नाशिकमध्ये असेल, सोलापूरमध्ये असेल, की एखादा उमेदवार तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये धरलाच नसेल, परंतु तो अचानक जिंकलेला असेल. मनसेला 100% मतांच्या रूपाने उत्तम यश असेल, मनसेला आमदारांच्या रूपाने उत्तम यश असेल, हे तुम्हाला या निमित्ताने सांगतो. वरळीचा विषय आहे, संदीपजींसारखा उत्तम तगडा फाईट करणारा असा कार्यकर्ता आहे. इतिहासात तुम्ही काय घडलं होतं हे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. लोकांच्या मनात काय आहे हे आता इकडे कोणीही सांगू शकत नाही. आम्ही महाराष्ट्र फिरल्यानंतर तुम्हाला सांगतोय. हे बोलणं खूप सोपं आहे, म्हणजे मी थोडा आपला वेळ घेतो, थोडा उशीर आल्यामुळे थोडी अर्धा एक मिनिट जास्ती बोलेन. की आता मी एक्झिट पोल बघत होतो, त्यांचा सगळ्यांचा मी आदर करतो. अहो 5.5 कोटी जनतेने मतदान केलंय. 5.5 कोटी कशाला म्हणता? त्याच्यामध्ये तुम्ही एक्झिट पोल देताय. मी आदर करून सांगतो, तुमची सॅम्पल साईज काय होती, कुठल्या एरियात तुम्ही गेला होता, कुठल्या विषयांवर तुम्ही बोलला होता, कोणाशी चर्चा केली. कोणी म्हणतात अनेक दिग्गज पडणार, असं नाहीये. यावेळेस इलेक्शन इथे प्रसन्नजीसारखा तज्ञ माणूस बसलेला आहे, त्यांना विचारा. हे जे इलेक्शन आहे ना हे फार विचित्र आहे. हे कोणीही सांगू शकत नाही की हा जिंकेल तो जिंकेल, तिकडे असं होईल इकडे असं होईल. इथे 2-2 पक्ष फुटलेले आहेत. एकाचं नाव चिन्ह निशाणी सगळंच निघून गेलेलं आहे, दुसऱ्याने ओढून घेतलेलं आहे, तिसरा पूर्ण प्रकारे फुटलेला आहे. आणि दुसरं एक अत्यंत महत्वाचं तुम्हाला सांगतो, या सगळ्यामध्ये राजसाहेबांचं वेगळेपण हे मी या पक्षाचा एक पदाधिकारी किंवा महाराष्ट्र सैनिक म्हणून सांगत नाहीये, परंतु या महाराष्ट्राने हे राजसाहेबांचे वेगळेपण पाहिलंय. मग तो विकासाचा आराखडा असो किंवा कुठल्या इतर दुसऱ्या कुठल्याही गोष्टी असो, त्या साहेबांनी ह्या डेव्हलपमेंटल पॉलिटिक्सच्याच मांडलेल्या आहे. चांगल्याला चांगलं, चुकीला टीका, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की ह्या निवडणुकांमध्ये उत्तम असं यश हे मनसेला मिळेल. आणि शेवटी एवढंच सांगेन की तुम्हाला दिसेल की ह्या सभेमध्ये मनसेशिवाय सत्ता बसू शकणार नाही. हे मी आपल्याशी अत्यंत जबाबदारीने बोलतो. यालाच एक प्रश्न होता जोडून की बिनशर्त पाठिंबा दिला लोकसभेमध्ये राज ठाकरेंनी भाजपला, तो कॅल्क्युलेटिव्ह होता का विधानसभेसाठी? नाही, तुम्हाला एक सांगतो, शेवटी तो कॅल्क्युलेटिव्ह होता का नव्हता, तेव्हा जी परिस्थिती होती त्याप्रमाणे त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. आणि आता जी आहे परिस्थिती त्याप्रमाणे एवढं मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की आमच्याशिवाय, आमच्या अटी आणि शर्तींशिवाय कोणी सत्तेत जाऊ शकणार नाही, 100%. बाकी काय निर्णय घेता तो सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील. तो काय घेतील मी इथे सांगण्याची आवश्यकता नाहीये, तो सर्वांना माहिती आहे. कारण मवियाकडे जाण्याचा संबंध येतच नाही. इतर दुसऱ्या ठिकाणी काय नैसर्गिक करतील तो त्यांचा विषय. प्रश्नाचा एक प्रश्न आहे की कोणता पक्ष मॅजिक नंबर जो आहे तो गाठू शकेल किंवा जवळपास जाऊ शकेल? मॅजिक फिगर आहे 144. आणि आपण पॉसिबिलिटी बद्दल बोलायचं झालं तर ती पॉसिबिलिटी जवळपास दोन्ही पक्षांकडे आहे. इनफॅक्ट एक पॉप्युलर शक्यता अशी सांगितली जाते की दोन्ही पक्ष साधारणपणे 120, 130, 135, म्हणजे उदाहरणार्थ मविया समजा 130 पर्यंत गेली किंवा महायुती 125 पर्यंत गेली, अशा प्रकारे होईल. आणि जे काही 10 ते 15 अपक्ष येतील, हा आकडा कमी जास्त होऊ शकतो, पण 15 एक अपक्ष येतील, त्यांच्या मदतीने सरकार स्थापन होईल, ही पहिली सगळ्यात ऑब्व्हियस असणारी पॉसिबिलिटी आहे. त्यानंतर मवियाला अपर हँड आहे. म्हणजे मला माहित नाही की हे सगळे पोल सुद्धा, आणि तुम्ही जर का पोल सुद्धा बघितले तर काही लेवलला तर ते हास्यास्पद लेवलला आहेत, मी नावं नाही घेणार पोलची, पण 50 ते 125, 80 ते 130 ही काय रेंज आहे का, ही मला कळते स्टॅटिस्टिक्स मध्ये कोणती रेंज आहे. म्हणजे आम्ही दोन्हीकडनं बरोबर आहे, आम्हाला भाजपने पण ओरडायला नको आणि नंतर काँग्रेसने पण ओरडायला नको, तर या रेंजला काही अर्थ नाहीये. जो काही फरक असेल तो कुठल्या तरी महायुती किंवा महाआघाडीला असेल.
आणि जो काही निकाल असेल तो अतिशय थिन मार्जिनने येणार आहे. एक तर 144 आकडा पार केला जाईल किंवा 10-15 आमदार कमी पडतील आणि ते अपक्ष आमदार त्यांना जॉईन होतील अशी साधारण स्थिती असेल. आता महायुती आणि महाआघाडीपैकी कोणाला अप्पर हँड आहे तर तो महाआघाडीला 3 महिन्यापूर्वी सर्वाधिक अप्पर हँड होता, पण तो क्रमाक्रमानं कमी झाला. लाडकी बहीण हा त्याच्यावरचा फार मेजर इम्पॅक्ट ठरला आणि पॉझिटिव्ह वातावरण तयार झालं महायुतीसाठी. आता मात्र ज्या घटना गेल्या काही दिवसापासून घडत आहेत, विशेषतः कालची जी घटना घडली जी अलेजेड आहे, ती काही त्याच्यात काही सिद्ध झालेलं नाही विनोद तावडेंबद्दलची, या सगळ्याचे शेवटी काही परिणाम असतात की नाही हा शेवटी प्रश्न विचारावा लागेल. सोयाबीनचा मुद्दा 70 मतदारसंघात आहे. महाराष्ट्रातल्या 288 पैकी 54 मतदारसंघ हे राखीव आहेत. त्यांच्या दृष्टीने अजूनही संविधान बदलावचा मुद्दा निघूनच गेलाय का असं मानायचं कारण नाहीये. मुसलमान, मी तुम्हाला सांगतो, मी नवी मुंबईला आहे जिकडे माझा रोजचा चहा होतो, इराणी चहा आहे तो. त्या माणसाने मला आठवड्यात 3दा विचारलेले या इस बार मवी आहे का क्या. ही जर का मुसलमानांमधील सेंटिमेंट असेल तर तुम्ही इमॅजिन करा, मुसलमानांनी बहुल असलेले जवळपास 10 ते 15 मतदारसंघ आहेत, तिथे तर भरघोस मतदान मवियाला पडणार आहे. मला तो माणूस विचारतोय, त्याला मी विचारलं मवी आहे का ऐसा लग रहा है, तो मला मतलब ठाकरे नहीं आएंगे क्या. मैंने बोला अरे भैया वो ठाकरे मविया में ही है. ही जर का परिस्थिती असेल तर इमॅजिन करा तुम्हाला आकडा मवियाचा कितपत पुढे जाऊ शकतो. त्याला दलितांची जोड आहे, मुसलमानांची जोड आहे, मी म्हणतोय मराठा उमेदवारांचा नेमका प्रभाव किती पडतोय. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर मवियाला अप्पर हँड आहे, ह्या पहिली मी गोष्ट सांगेन. पण एक गोष्ट असते जी आपल्या कुणाला लगेच लक्षात येणार नाही, की म्हणजे मायक्रो मॅनेजमेंट, पीपल पर्सन टू पर्सन लेवलला बॅटल कशी होते त्या ठिकाणी, त्याची गणित पूर्ण वेगळी असतात. मी ज्या पुण्यामध्ये मतदारसंघात मतदान करतो तिकडे माझ्या भावाच्या सख्या कुटुंबियांनी भाजपला यासाठी मतदान नाही केलं कारण तिकडे 3 वेळचा स्टँडिंग आमदार आहे, त्यांनी काही काम केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग त्यांचं काही फार प्रेम नव्हतं राष्ट्रवादी काँग्रेसवर, पण या आमदारांचं नाही, आम्हाला नीट काम केलं नाही, अप्रोच झालं नाही म्हणून तुतारीला दिली. अशी साधारण मी तुम्हाला उदाहरणं सांगतोय. अशी जर का उदाहरणं तुम्ही गोळा केली ना तर खूप लोकल लेवलला आपली ही सगळी गणित आहेत आपण जी चर्चा करतोय त्याला रिलेव्हन्सच राहत नाही. इतकी लोकल लेवलची गणित, ही जात, स्थानिक मुद्दे, या सगळ्यावरती गावकी भावकी पाहुणकी, डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट, नोकऱ्या कोण देणार, कोणी काय कामं केली, पैसे किती वाटलेले, या सगळ्यावरती असतात. आणि त्या बाबतीत मात्र मी म्हणेन माझं दुसरं विधान की महायुती ऐनवेळी गेल्या 2-1 आठवड्यामध्ये त्यांनी सामना फिरवलेला असू शकतो. बरं, आपले वेळ फार अपुरा आहे, प्रश्न खूप सारे आहेत, त्यामुळे आता आपल्याला तुर्तास थांबावं लागतंय. आता सगळ्यांचं लक्ष अर्थात काउंटिंगवर असणार आहे 23 तारखेला, की नेमकं एक्झिट पोल खरंच खरं ठरतंय की पुन्हा एकदा हरियाणा आणि लोकसभेसारखं काहीतरी भलतंच घडतंय. सगळ्या पॅनलिस्टना धन्यवाद तुम्ही आमच्याशी जोडल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. धन्यवाद. थँक्यू. गुड नाईट.